पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी येथे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई चर्चेत असतानाच पुण्यात सुद्धा एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। नॉनस्टॉप मेट्रो स्टेशन जवळील फूड कोर्ट उद्ध्वस्त करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर पुण्यातील अनेक भागात बुलडोझर चालवले गेले। नॉनस्टॉप मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या फूड कोर्टवर सुद्धा बुलडोझर चालवण्यात आलं। गुरुवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी या फूड कोर्टवर दाखल झाले। या ठिकाणी उभारण्यात आलेले पत्र्याचे गाळे मोठ्या बंदोबस्तात उखडण्यात आले। कारवाई वेळी आपलं साहित्य वाचवण्यासाठी दुकानदारांची धावपळ उडाली होती, तर लाखोंचं होणारं नुकसान पाहून काहींच्या डोळ्यात पाणी आलं होतं। दुकानदार आणि जागा मालक यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण देखील पसरलं होतं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे या फूड कोर्टवर याआधी देखील अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती। असं असताना देखील जागा मालकानं पुन्हा या ठिकाणी गाळे उभारले। तसेच ही दुकानं अनधिकृत असल्याचं माहीत असून देखील लाखो रुपये खर्च करून दुकानदारांनी आपली दुकानं या ठिकाणी थाटली होती। कुदळवाडी तसेच नळस्टॉप येथील कारवाई नव्याने व्यवसाय थाटणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे। अनधिकृत ठिकाणी व्यवसाय करण्याआधी हजारदा विचार करा। तुमचे मित्र आणि नातेवाईकांना ही रील आठवणीने शेअर करा।